सिगाल जातककथा. वाराणसीतील लोक उत्सवात यक्षांना मत्स्यमांसादिकांचा बळी देत असत व यक्षांना प्रसन्न करण्यासाठी मातीच्या भांड्यातून ठिकठिकाणी दारू ठेवीत असत. अशा एका उत्सवाच्या प्रसंगी वाराणसी बाहेरील स्मशानात राहणारा एक कोल्हा मध्यरात्र उलटल्यानंतर गटाराच्या रस्त्याने आत शिरला व बलिकर्मासाठी ठेवलेल्या मत्स्यमांसादिकांवर यथेच्छ ताव मारून त्याने मातीच्या भांड्यातील सुरेचे आकंठ पान केले. त्यामुळे पुन्हा गटाराद्वारे बाहेर पडण्याची ताकद त्याच्यात राहिली नाही. तो एका पुनाक झाडाच्या झाडीत जाऊन पडला आणि सकाळ झाली तरी तो नशेत असल्याने तसाच झोपून राहिला. एक ब्राह्मण त्या रस्त्याने प्रातः स्नानासाठी चालला होता. त्याला पाहून कोल्हा म्हणाला, अहो, तुमच्यापाशी माझे काही काम आहे. जरा एका बाजूला याला तर ते तुम्हाला सांगेन. तुमच्याच फायद्याचे आहे. तेव्हा वेळ गेल्यावर तुम्हाला वाईट वाटणार नाही. ब्राह्मण त्याच्या जवळ गेल्यावर तो त्याला म्हणाला, तुमची वस्त्रे पाहून तुम्ही दारिद्र्यावस्थेत गांजले आहात असे वाटते. तुमची ही परिस्थिती पाहून मला तुमची फार दया आली आणि माझ्याजवळ असलेले 200 कारशापण तुम्हाला दान करावे असा मी निश्चय केला आहे. पण दिवसा ढवळ्या मला तुमच्या बरोबर शहरांतील रस्त्यावरून जाता येणार नाही. तुम्ही जर तुमच्या उपरण्यात गुंडाळून मी सांगितलेली ठिकाणी घेऊन जाल तर आजच्या आज ते कारशापण तुमच्या हवाली करतो. त्या लोभी ब्राह्मणाला दारुड्या कोल्ह्याचे म्हणणे खरे वाटले. त्याने आपल्या उपरण्यातून त्याला गावाबाहेर स्मशानात नेले. तेथे खाली ठेवल्याबरोबर उपरण्यात देहधर्म करून कोल्ह्याने जंगलात पळ काढला. त्या ठिकाणी बोधिसत्व राहत होता. तो त्या ब्राह्मणाला म्हणाला, हे कोल्ह्यावर विश्वास ठेवून तू आपली फजिती करून घेतलीस. त्याच्यापाशी 100 कवड्याही मिळाव्याच्या नाहीत, मग 200 कारशापण कोठून असणार. आता तुझे उपरणे धुवून मुकाट्याने चालता हो आणि द्रव्यलोभामुळे पुनः असा फसू नकोस. अकालरावी जातककथा. एकदा बोधिसत्व औदीच्या कुळात जन्मला होता. वयात आल्यावर शास्त्राध्ययन करून वाराणसीत उत्तम आचार्य म्हणून तो प्रसिद्धीस आला. त्याच्याजवळ 500 विद्यार्थी अध्ययन करीत असत. त्या विद्यार्थ्यांजवळ वेळेवर आरवणारा कोंबडा होता. त्याच्या आरवण्याने ते जागे होत आणि अध्ययनाला सुरुवात करीत असत. तो कोंबडा काही काळानंतर मरण पावला. तेव्हा दुसऱ्या एखाद्या कोंबड्याच्या शोधात त्यांनी काही दिवस घालविले. एके दिवशी त्यातील एक तरुण विद्यार्थी स्मशानाच्या जवळ लाकडे गोळा करीत असताना त्याला तिथे एक सुंदर कोंबडा सापडला. त्याला आणून त्या विद्यार्थ्यांनी त्या कोंबड्याला आणून आपल्या जागेत ठेवले आणि त्याची उत्तम काळजी घेतली. पण हा कोंबडा कोणत्याही वेळी आरवून त्यांना त्रास देऊ लागला. एखाद्या वेळी तो मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्याने ओरडत असे आणि विद्यार्थ्यांना पहाट झाली समजून ते जागे होऊन अभ्यासाला लागत. आणि नंतर जेव्हा त्यांच्या गुरुजवळ ते शिकत तेव्हा त्यांचे डोळे झोपेने जड होत असे. एखाद्या वेळेत तो सकाळ झाली तरी ओरडत नसे आणि विद्यार्थ्यांना वाटे अजून पहाट झाली नाही म्हणून ते तसेच झोपून राहत असत. सकाळी गुरुजवळ जाऊन अभ्यास करावा तर त्यांची तशी तयारी झालेली नसते. हा प्रकार होऊ लागला तेव्हा त्यांनी त्या कोंबड्याला मारून टाकले आणि आपल्या आचार्यांजवळ जाऊन ते म्हणाले, गुरुजी, काही दिवसांपूर्वी आणलेल्या कोंबड्याने आम्हाला फार त्रास दिला. भलत्याच वेळी आरवण्यामुळे आमच्या अभ्यासात फारच व्यत्यय येत होता. आचार्यांनी तो कोंबडा कोठून आणला याची सर्व माहिती विचारून घेतली आणि ते म्हणाले, हा कोंबडा आईबापाशिवाय वाढलेला. आचार्याचा सहवास त्याने कधीही केला नाही. तेव्हा काल आणि अकाल तो जाणत नसला तर त्यात नवल कोणते. योग्यायोग्य जाणण्यास प्राणी चांगल्या परिस्थितीतच जन्मला असला पाहिजे. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.